आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहे। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया या कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा पहिला राजकीय दौरा असेल, तर 1994 नंतर तत्कालीन भारतीय राष्ट्रपतींनी रोमानियाचा दौरा केला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी आज सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात आलं असल्याचं दिल्लीचे पोलीस उप-आयुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं। वांगचुक यांची प्रकृती गंभीर असल्याची बाब लक्षात घेऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर न्यायालयानं हा आदेश जारी केला होता। संसदेच्या परवा सोमवारी सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक पार पडली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होते आहे। या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा आहे। टोकियो इथं सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या PV सिंधूनं धडक मारली आहे। उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला। दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असताना दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।